नमस्कार, एस न्यूजमध्ये आपले स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर। ठळक बातम्यांचे प्रायोजक आहेत करवीर ड्रेसिंग सोल्स। एथनिक कपड्यांच्या 5,000 रुपयांच्या खरेदीवर 50% कॅशबॅक। घरफाळा घोटाळा प्रकरणात महानगरपालिकेच्या वकिलांनी योग्य कामकाज करून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा आंदोलन। कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीचा इशारा। इचलकरंजीत कुडचेमळा परिसर बनला कोरोनाचा हॉटस्पॉट। 3 दिवसात तब्बल 12 रुग्ण, संपूर्ण परिसर सील। तर कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं हा परिसरही प्रशासनाकडून सील। वॉटर एटीएम घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या साहित्य घोटाळा प्रकरणी चौकशी समितीची हातकणंगले तालुक्यातील गावांना भेटी। ज्याचा माल त्याचा हमाल आणि ज्याचा माल त्याचा विमा या निर्णयाची 8 दिवसात अंमलबजावणी। कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या बैठकीत निर्णय। आणि कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी। तर भारतात कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 58% केंद्राची माहिती। लग्नाच्या खरेदीचे टेन्शन खल्लास। करवीरची लॉकअप ऑफर। 5,000 रुपयांच्या खरेदीवर 50% कॅशबॅक। ऑफर फक्त एथनिक कपड्यांच्या खरेदीवर। आजच या, भरपूर शॉपिंग करा। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। करवीर ड्रेसिंग सोल्स, एथनिक वेअर, पार्टी वेअर, फॉर्मल अँड कॅज्युअल वेअर। राजारामपुरी 7वी गल्ली कोल्हापूर, महाद्वार रोड कोल्हापूर आणि जनता चौक इचलकरंजी। राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा। कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज। लॉकडाऊनमुळे जगणंच कठीण झालंय। या आणि अशा कसोटीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठीच जणू ही नवी परिवर्तनाची वाट, जणू नवी पहाट। संपूर्ण शास्त्रशुद्ध ध्यान पद्धतीद्वारे 160 देशात 20 लाखाहून अधिक लोकांना ध्यानाचा अनुभव देणारी हार्टफुलनेस ही संस्था मानव जातीच्या कल्याणासाठी गेली 100हून अधिक वर्ष कार्यरत आहे। या ध्यान पद्धतीचं वैशिष्ट्य आहे प्राणाहुती, अशी योगिक शक्ती जी आपल्याला ध्यानाकरता विशेष मदत करते। यासाठी आम्ही घेऊन येत आहोत हार्टफुलनेस व्हर्च्युअल ध्यानोत्सव। दिनांक 27, 28 आणि 29 जून 2020 रोजी या 3 दिवसात शिका शिथिलीकरण, आंतरिक शुद्धीकरण ध्यान आणि प्रार्थनेद्वारे प्रगाढ शांतीची अनुभूती देणारे हार्टफुलनेस ध्यान। एस भक्ती चॅनल, एस न्यूज यूट्यूब आणि एस न्यूज फेसबुक पेज वरून संपूर्ण निशुल्क आणि लाईव्ह टेलिकास्ट द्वारा शिका प्रात्यक्षिकांसह हार्टफुलनेस ध्यान आणि स्वतःला मौल्यवान भेट द्या आनंदमय जीवनाची, हार्टफुलनेस ध्यानाची, आयुष्यभर सोबत करणाऱ्या टेक्निकची। या उपक्रमाची वेळ आहे सकाळी 7 ते 8 आणि संध्याकाळी 6 ते 7। निखळ आनंदाची आत्मानुभूती। कोल्हापूर महानगरपालिकेत गाजत असलेल्या घरफाळा घोटाळा प्रकरणात महानगरपालिकेच्या वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेत अद्याप प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं नाही। ही बाब गंभीर असून या प्रकरणी वकिलांनी योग्य ते कामकाज करून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात आंदोलन केलं जाईल, असा इशारा कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय। सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत घरफाळा विभागातील घोटाळा गाजतोय। या घोटाळ्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आहे। या घोटाळा प्रकरणी सखोल न्यायालयीन चौकशी होऊन घोटाळ्याची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे। या प्रकरणात महानगरपालिकेच्या वकिलांनी गांभीर्यानं काम करत महानगरपालिकेचं पर्यायानं कोल्हापूरच्या जनतेचं नुकसान करणाऱ्या दोषींना शासन व्हावं यासाठी प्रयत्न करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांनी दिलाय। कोल्हापूर महानगरपालिकेचा सध्याचा उपलब्ध झालेला घरफाळा घोटाळ्यामध्ये महानगरपालिकेच्या पॅनलवरील वकिलांनी महानगरपालिकेच्या बाजू भक्कम मांडून सदर्भ घोटाळ्यातील सर्व रक्कम वसूल होऊन घोटाळा ज्यांनी केला त्या लोकांना शिक्षा व्हावी, असं जर घडलं नाही तर महानगरपालिकेवरती पॅनलवरती असणाऱ्या वकिलांच्या विरोधात कोल्हापूर शहर नागरिक कृती समितीच्या वतीनं
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनआंदोलन उभा केले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी त्या वकिलांची राहील. कारण वकील गेले 5 ते 7 वर्षे पॅनलवरती असून दरवर्षी वकिलांचा मेहनता म्हणून 50 लाख रुपये शासन महानगरपालिका त्यांच्यावर खर्च करते आणि ते पैसे आमच्या टॅक्समधून त्यासनी मिळतात. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम, घनकचरा व्यवस्थापनासाठीचं साहित्य आणि 14व्या वित्त आयोगाच्या आराखड्याबाहेरील खरेदी संदर्भात झालेल्या तक्रारींच्या अनुषंगानं ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या समितीनं हातकणंगले तालुक्यातील गावांना भेट देऊन माहिती घेतली. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम, घनकचरा व्यवस्थापन, साहित्य खरेदी आणि 14व्या वित्त आयोगाच्या आराखड्याबाहेरील खरेदी या संदर्भात 20 गावांमधून 27 तक्रारी प्राप्त झाल्यात. या तक्रारींच्या अनुषंगानं ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपसचिव जाधव यांच्यासह वित्त आणि लेखाधिकारी रणजित झपाटे, बीडीओ अरुण जाधव आणि पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी रांगोळी, चंदूर, खोतवाडी, तारदाळ, घुणकी, पुलाची शिरोली, नागाव या गावांना भेटी देऊन पाहणी केली. त्यामध्ये रांगोळी, चंदूर, खोतवाडी, तारदाळ, घुणकी या गावातील वॉटर एटीएम व्यवस्थितपणे सुरू असल्याचं दिसून आलं, तर पुलाची शिरोली आणि नागाव इथं घनकचरा यंत्रणा कार्यरत असल्याचं आढळलं. नागाव इथल्या शाळांना पुरवण्यात आलेल्या LED संदर्भातही केलेल्या चौकशीत आक्षेपार्ह काही आढळून आल्याचं सांगत पंचायत समिती सभापती महेश पाटील यांनी तालुक्यातील वॉटर एटीएमच्या देखभाल दुरुस्तीबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना केल्या असल्याचं सांगितलं. या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या ग्रामपंचायतींना आणि ग्रामसेवकांना सूचना दिल्या की इथून पुढे नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि त्या अनुषंगानं नागरिकांना चांगल्या पद्धतीचं चांगलं पाणी मिळावं. ह्या समिती बरोबर फिरत असताना असं लक्षात आलं की येणाऱ्या काळामध्ये चांगलं पाणी मिळावं ही गरज आहे, पण चुकीच्या पद्धतीनं नागरिकांची गैरसोय होऊ नये याची आम्ही इथनं पुढे काळजी घेऊ. इचलकरंजीत अवघ्या 2 दिवसात कोरोनाचे तब्बल 15 नवे रुग्ण आढळून आल्यानं नगर परिषद प्रशासन सतर्क झालंय. 15 पैकी 9 रुग्ण एकट्या कुडचेमळा परिसरात सापडल्यानं हा परिसर हॉटस्पॉट बनलाय. त्यामुळे प्रशासनानं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुडचेमळा, दातारमळा आणि कोहिनूर बँकेच्या पिछाडीचा भाग सील केलाय. कुडचेमळा परिसरातील कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आलेत. 3 दिवसांपूर्वी कुडचेमळा परिसरातील 55 वर्षीय यंत्रमाग कामगार तसंच दातारमळा परिसरातील कापड व्यापारी, मॉडर्न हायस्कूल परिसरातील विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतीये. यंत्रमाग कामगाराचा रिक्षाचालक मुलगा आणि नाथ यांच्यासह यंत्रमाग कारखान्यात कामाला आलेला 47 वर्षीय सहकारी कामगार आणि शेजारी राहणारी 55 वर्षीय महिला अशा 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासकीय यंत्रणा वेगानं कामाला लागली आहे. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात अत्यावश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासह हे सर्व भाग सीलही करण्यात आलेत. कुडचेमळा परिसरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील सर्वांना स्वॅब चाचणीसाठी IGMमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यातील काल रात्री 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. कुडचेमळा परिसरात 3 दिवसात 9 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानं हा परिसर आता हॉटस्पॉट बनलाय. इथं सामाजिक संसर्गाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असतानाच नागरिकांनी सुद्धा संसर्ग टाळण्याचे नियम पाळण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना व्हायरसच्या उपचार पद्धतीमध्ये काही बदल केलेत. कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणं असलेल्या तसंच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर या औषधानं उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्यानं संधिवात, ॲलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरलं जातं. हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरतंय. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावं असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता. सर्वप्रथम UKमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं. कोरोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोन डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचं दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे हे औषध स्वस्तात उपलब्ध होतंय. आता या औषधाच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे. शनिवारी रात्री उशिरा कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील एका 56 वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. त्यामुळे हा परिसर सील करण्यात आलाय.
शुक्रवारी दिवसभरात तब्बल 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये उशिरा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या 9 जणांपैकी 8 जण कुडचेमळा इथले आहेत, तर कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश आहे. इथल्या 56 वर्ष वयाच्या एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर प्रशासनाकडून तातडीनं संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या. बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे स्वॅब रात्री चाचणीसाठी घेण्यात आले. रंकाळा परिसर रात्रीच सील करण्यात आलाय. आज सकाळी महानगरपालिकेकडून या परिसरात औषध फवारणी करण्यात आली. प्रशासनाकडून या परिसरातील सर्व दुकानं आणि खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल बंद ठेवण्याचा आदेश दिलाय. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं बळीराजा चिंतातूर झालाय. पाणी नसल्यानं माळरानावरील पिकांनीही माना टाकायला सुरुवात केली आहे. ऐन पावसाळ्यात उन्हाचे चटके बसू लागल्यानं नागरिकही हैराण झालेत. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाचं दमदार आगमन झालं, मात्र गेल्या 8 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात अद्यापही हवा तसा पाऊस पडलेला नाही. काही तालुके सध्या पावसाविना कोरडेच आहेत. गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात केवळ 15 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस नसल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळीही कमी झाली आहे. आणखी काही दिवस पावसानं अशीच उघडीप दिल्यास दुबार पेरणीचं संकटही शेतकऱ्यांवर ओढवण्याची शक्यता आहे. मान्सूनचं आगमन वेळेत होऊन पावसाने जोर धरला होता, मात्र गेल्या 8 दिवसापासून आता पावसाने दडी मारलेलं आहे. त्यामुळे आता पंचगंगेचं पाणी देखील आत पात्रामध्ये गेलेलं आहे. जे आपण मंदिरं पाहू शकता की ही मंदिरं पूर्णपणे बुडली होती आणि पाण्याची पातळी जवळपास 25 फुटापर्यंत पोहोचली होती. मात्र पावसाचा जोर आता 8 दिवस झाले कमी असल्यामुळे ही मंदिरं आता खुली झालेली आहेत. त्याचबरोबर शेती कामं देखील आता मंदावलेली आहेत. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह इक्बाल रेटरेकर. दरम्यान आज सायंकाळी मात्र शिरोळ तालुक्याला पावसानं झोडपून काढलं. गेल्या काही दिवसांपासून पावसानं तालुक्यात विश्रांती घेतली होती, मात्र आज सायंकाळी अचानक जोरदार पाऊस झाला. तब्बल तासभर पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. कोल्हापूर पासून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त शैक्षणिक संकुल दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पुर्ली, कोल्हापूर गारगोटी रोड, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मराठी, सेमी इंग्रजी या तीनही माध्यमांचं शिक्षण देणारं परिसरातील एकमेव शैक्षणिक संकुल. विद्यार्थ्यांचं मनगट आणि मस्तक सक्षम बनवण्यासाठी इथं राबवले जातात विविध उपक्रम. इथं दिला जातो विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव. तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सकस आहार, सुसज्ज हॉस्टेल, स्कूल बसची सोय. इथं दिलं जातं विविध खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण. त्यामुळे चमकतात येथील शेकडो खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर. निसर्गरम्य परिसर, सुसज्ज डिजिटल क्लासरूम, शिवाय लहानग्यांना मिलिटरी ट्रेनिंग, नवोदय स्कॉलरशिपसाठी स्पेशल बॅच. तेव्हा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच संपर्क साधा. दूधगंगा व्हॅली पब्लिक स्कूल इस्पुर्ली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 96 65 60 10 40, 94 20 58 52 90. गेली 20 वर्षे प्रामाणिकपणे रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर गीता यांचे जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. विनम्र स्टाफ, 24 तास रुग्णसेवा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार पद्धती, स्त्रीरोग, सर्जरी, मेडिसिन विभाग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, अल्ट्रासोनोग्राफी, ट्रेडमिल, इको आणि सुसज्ज लॅबोरेटरी अशा सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा एकाच ठिकाणी, तेही माफक दरात. सोबत सर्व प्रकारचे इन्शुरन्स व कॅशलेस सुविधा. जानकी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, राजारामपुरी बस रोड, 3री गल्ली, कोल्हापूर. फोन नंबर 0231 2 520 888 आणि 0231 2 667 888. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट. कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर एक्सेलरेटर ट्रू बीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर. 4D CT स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट. शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना
शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 0231 268 61 61. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. इचलकरंजी शहराला सुमारे 1 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. कागल तालुक्यातील सुळकुडीतून दूधगंगा नदीतून पिण्याचं पाणी राखीव कोट्यातून उपलब्ध करून घेण्यास काहीही अडचण नसल्याचं इचलकरंजीच्या नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी स्पष्ट केलंय. शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी ही योजना योग्य असून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. वारणा नदीवरून इचलकरंजी शहरासाठी नळ पाणी पुरवठा योजना राबवण्याला विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारनं नगरोत्थान योजनेतून इचलकरंजीसाठी नळ पाणी पुरवठा योजना राबवायला ग्रीन सिग्नल दिलाय. त्यासाठी कागल तालुक्यातील सुळकुड इथं दूधगंगा नदीतून पाणी उपसा करण्यात येणार आहे. पण वारणा परिसरातील गावांप्रमाणेच दूधगंगा नदीकाठच्या गावांचा या योजनेला विरोध होण्याची शक्यता व्यक्त होतीये. या पार्श्वभूमीवर दूधगंगा नदीकाठच्या लोकांना शेती तसंच पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याच्या साठ्याला धक्का न लावता इचलकरंजी शहरासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार असल्याचं नगराध्यक्ष अलका स्वामी यांनी स्पष्ट केलंय. सुळकुड इथून नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करताना शासनानं नदीकाठच्या गावांची पाण्याची गरज आणि उपलब्धता याचा विचार करून राखीव साठ्यातून इचलकरंजीसाठी पाणी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं पाणीपुरवठा समिती सभापती विठ्ठल चोपडे यांनी यावेळी स्पष्ट केलं. इचलकरंजी शहरासाठी आता सुळकुड इथून पाणी योजना राबवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ही योजना पूर्णत्वाला जावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं सांगितलं. पत्रकार बैठकीला नगरसेवक मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, अशोक स्वामी, संजय कांबळे, शिक्षण समिती सभापती राजू बोंद्रे, रवींद्र माने, भाऊसाहेब कांबळे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंदी आदेश झुगारून सायंकाळी 5 नंतर सुरू असलेल्या कागल तालुक्यातील बस्तवडे इथल्या परमिट रूमवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत 25,000चा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. या परमिट रूमचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती करवीरचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी एस न्यूजशी बोलताना दिली. 26/6/2020 रोजी मुरगुड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक परमिट रूम आहे, हॉटेल अभिनव म्हणून. या ठिकाणी देशी दारू आणि विदाऊट टिपी दारू ती विकली जाते अशी माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही त्याची खात्री केली. नंतर एक्साईज डिपार्टमेंटसोबत बोलून त्यांच्यासोबत त्या ठिकाणी रेड केली. जवळपास 26,000 रुपयाचा मुद्देमाल हा बेकायदेशीरित्या त्या ठिकाणी मिळून आलेला आहे. त्याबाबत एक्साईज डिपार्टमेंटची कारवाई करत आहे आणि त्या परमिट रूमच्या परवान्यासंदर्भात आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देखील यावर पत्र करणार आहे. आता एक दिलासादायक बातमी. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 58% पोहोचलंय. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर हा 3% आहे. तसंच रुग्ण दुप्पट होण्याचं प्रमाण 3 दिवसांवरून 19 दिवसांवर पोहोचलंय. देशातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येनं देशवासियांची चिंता वाढत असताना रुग्ण बरं होण्याचं देशातली प्रमाण दिलासा देणारं आहे. एकीकडे बाधितांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली असताना दुसरीकडे यापैकी तब्बल 58% म्हणजे जवळपास 3 लाख बाधितांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. बाधितांचा मृत्यूदर 3% रोखण्यात यश आलंय. कोरोना संसर्ग वाढीच्या वेगाचा विचार केला तर 149 दिवसात 5 लाखांच्या पुढे रुग्णसंख्या गेली आहे. अन्य देशांच्या तुलनेत हा वेग कमी आहे. अमेरिकेनं 82 दिवसांमध्येच 5 लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला होता, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. कोल्हापूर सांगलीच्या सीमेवर उदगाव इथला चेकनाका आणि पोलीस मदत केंद्र चौकीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसणार असून जयसिंगपूर इथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम 4 महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे.
शिरोळ तालुक्यातील उदगाव पोलीस मदत केंद्र आणि चेकनाका पोलीस चौकीचा शुभारंभ आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते आणि जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूरमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती कधीच रुजली नसल्याचं सांगितलं. येत्या 4 महिन्यात जयसिंगपूरमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचं काम पूर्ण केले जाणार असल्याचं नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. मिरज शहर असेल, इचलकरंजी शहर असेल, या सगळ्यामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणाची जर संख्या जर काढली आणि विशेषतः ह्या शिरोळ तालुक्यातला आणि विशेषतः जयसिंगपूरची जर गुन्हेगारीची संख्या काढली तर कधी तर 10-15 वर्षातनं एखादा खून कुठंतरी जयसिंगपुरात झाला तरी सुद्धा तो घरगुती वांद्यातनं काय झाला तरच, पण गुन्हेगारी प्रवृत्ती ही ह्या शिरोळ तालुक्यामध्ये आजपर्यंत जपण्यासाठी म्हणून कुणीही मदत केली नाही. हे खऱ्या अर्थानं आजपर्यंतच्या ज्या लोकांनी इथं काम केलं, मग ते पोलीस अधीक्षकांच्या पासून सामान्य सगळे इथली सेवाभावी सगळ्या संस्था असतील, यांची एकंदरीत जी शिकवण आहे या जयसिंगपूर आणि या परिसराला, त्या शिकवणीचा परिणाम म्हणून जयसिंगपूर शहर हे अतिशय शांततेचं शहर म्हणून ओळखलं जातं. जिल्ह्याची सुरक्षा ठेवण्यासाठी उदगाव इथल्या चेकनाक्यावर कायमस्वरूपी 1 अधिकारी, कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आल्याचं जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांनी सांगितलं. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, पोलीस उपअधीक्षक किशोर काळे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उदगावच्या सरपंच सलमा मुजावर, दशरथ काळे, डॉक्टर PR खटावकर, जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, गणेश बेकरीचे चेअरमन अण्णासाहेब चकोते, बजरंग खामकर, महेश कलकुटकी, राहुल बंडगर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील कोरोना बाधितांची संख्या 3 दिवसांमध्ये 15 वर पोहोचली आहे. कुडचेमाळासारख्या एकाच परिसरात 9 बाधित आढळलेत, पण शहरवासियांमध्ये याचं गांभीर्य दिसत नसल्याचं चित्र आहे. ज्या काळात एकही कोरोनाबाधित शहरात नव्हता त्या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात ज्या इचलकरंजी शहरानं 100% लॉकडाऊन हा पॅटर्न जिल्ह्यात घालून दिला, त्याच शहरात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या 20च्या पुढे गेली असताना हे असं चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून ज्या दक्षता घेतल्या जाणं अपेक्षित आहे त्या घेतल्या जात आहेत, पण नागरिक म्हणून जी जबाबदारी आहे ती बहुतांश ठिकाणी पाळली जात नाही असं दिसतंय. भाजी मंडई, दुकानं इथं ग्राहक तसंच विक्रेते सुरक्षित अंतरासह अन्य कुठल्याच प्रकारची दक्षता घेत नाहीत असं दिसतंय. सार्वजनिक ठिकाणी तर लोकांना गर्दीचं काहीच वावडं नाही अशी इथली स्थिती आहे. मास्कचा वापरसुद्धा गांभीर्यानं होताना दिसत नाही. कोरोना बाधितांची संख्या वाढून सामाजिक संक्रमणाचा धोका निर्माण होतोय की काय अशी स्थिती शहराच्या कुडचेमाळासारख्या भागात तयार झाली असताना नागरिकांचा शहरातला बिनधास्त वावर काळजी करायला लावणारा आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक सुविधांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षिका डॉक्टर गीतांजली पाटील यांनी बिंदू चौकात 3 दिवस आत्मक्लेश उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून उपोषण सुरू करण्यात आलं. दरम्यान सायंकाळी प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शासन आता ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचा विचार करत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमताच विकसित झाल्या नसल्याचं वास्तव आहे. मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी त्यांची अध्ययन क्षमता सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी करत डॉक्टर गीतांजली पाटील यांनी आत्मक्लेश उपोषण सुरू केलं होतं. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये भाषिक क्षमता विकसित झालेल्या नाही आहेत. गणितीय क्षमता, गुणाकार, भागाकार, बेरीज वजाबाकी या क्षमता विकसित झालेल्या नाही आहेत. भाषिक क्षमतांमध्ये लेखन वाचन क्षमता विकसित झालेल्या नाही आहेत. ही मुलं मी जी बोलते ती 6वीच्या वर्गात आत्ता गेलेली आहेत आणि या मुलांमध्ये अशा क्षमता विकसित नाही, ती पुढे कसं शिक्षण घेणार. आणि आत्ता कोरोनाच्या एकूण प्रादुर्भावामुळे ऑनलाईन शिक्षण जे आपण देणार आहात त्यामध्ये ही मुलं कशी सामील करून घेणार आहात. या उपोषणाची दखल घेत प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे आणि गटशिक्षण अधिकारी चौगुले यांनी उपोषणस्थळी भेट दिली. डॉक्टर गीतांजली पाटील यांनी त्यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी अप्रगत मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, तसंच शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर भर दिला जाईल अशी ग्वाही प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांनी दिली. या ग्वाहीनंतर डॉक्टर गीतांजली पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. एका महिलेने इचलकरंजीत अल्पवयीन मुलाला पळवून नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय. गावभाग पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.
9 महिन्यांपूर्वी इचलकरंजीतील गावभाग पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलाचं अज्ञातानं अपहरण केल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगानं तपास करताना हा मुलगा सोलापुरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी या मुलाचा शोध घेतला. या मुलाकडं केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिलेनं आपल्याला तामिळनाडू इथं नेलं, तिथं आपल्यावर त्या महिलेनं लैंगिक अत्याचार केले अशी माहिती पीडित मुलानं पोलिसात दिली आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत संशयित महिलेला अटक केली आहे. या महिलेचा पती बच्चन कांबळे हा खुनाच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत आहे. एका महिलेनं अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनं इचलकरंजी शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. नामदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार कर्मचारी संघर्ष युनियन कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचं युनियनचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलं. युनियनच्या वतीनं आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला KMT मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना, इंटक कामगार कर्मचारी संघर्ष युनियनचे सदस्य यावेळी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या बांधणीसह कामगार कर्मचारी हितासाठी संघटना काय काम करणार आहे याची माहिती संजय पाटील यांनी उपस्थितांना दिली. आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना सक्षम कार्यकर्त्यांना महानगरपालिकेत किमान 4 जागा मिळाव्यात अशी मागणी नामदार सतेज पाटील यांच्याकडे करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलं. नामदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंतचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं पाटील यांनी सांगितलं. यावेळी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे नेते उत्तम पवार, दीपक कश्यप, युनियनचे नितीन पाटील, मान्यताप्राप्त KMT कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सरचिटणीस इर्शाद नायकवडी, इंटकच्या सुवर्णा जाधव, सुरेश सूर्यवंशी, मारुती कांबळे, योगेश हातलगे, परवेज सय्यद, सुधीर फडके, रणजित माळी, सागर मोरे, तानाजी मोरे आदी उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एस न्यूज. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. बाबा, काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं, मूळव्याध. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मूळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा, आता मूळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो, चला माझ्यासोबत. मूळव्याध आणि भगंदर तज्ज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॉक्टोलॉजी सेंटरमध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसरसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मूळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मूळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणारं आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणारं डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॉक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. घडलंय तेच दाखवणार, घटनेमागची सत्यता शोधणारं, प्रत्येक बातमीला न्याय देणारं एस न्यूजचं 9चं बातमीपत्र. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. कोल्हापुरातील विचारेमाळ परिसरातील फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं शाहू जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
शाहू जीवनगौरव पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. फिनिक्स फाउंडेशन ही संस्था शैक्षणिक, क्रीडाविषयक तसंच सामाजिक उपक्रम राबवते. या संस्थेच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. शाहू जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. चौगुले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींबद्दल माहिती देत पर्यावरण रक्षणाबाबत मार्गदर्शन केलं. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करत कचरा व्यवस्थापन कसं करता येईल याबद्दल सुद्धा त्यांनी मुलांना माहिती दिली. क्रीडा शिक्षक दत्तात्रय ठाणेकर आणि रवींद्र कामत यांनी राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवलं. फाउंडेशनच्या वतीनं शाहू जयंतीचं औचित्य साधून मुलांच्या शैक्षणिक आणि क्रीडाविषयक गुणांच्या विकासासाठी एकदिवसीय शिबिर घेण्यात आलं. या शिबिरामध्ये मुलांना कराटे, लाठीकाठी, योगा या संदर्भात प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. शिबिरात आयोजित मनोरंजनात्मक खेळांमध्ये मुलांनी उत्साहानं सहभाग घेतला. संस्थेचे सचिव शमुवेल सौंदडे, रीना सौंदडे, स्वप्नील फुटाणे, रोहित कांबळे, ज्ञानेश्वर घस्ते यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतात शास्त्रीय वाद्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही मैफल रंगण्यासाठी ही वाद्य सूर आणि तालबद्ध असावी लागतात. सतारीसह अन्य तंतुवाद्यांना सुरात आणण्याचं काम करणाऱ्या फिरोज सतारमेकर यांच्या कलेची पालकमंत्री सतेज पाटील यांनी माहिती घेतली. त्यांनी आपल्या पूर्वजांची परंपरा जपणाऱ्या फिरोज यांचं कौतुक केलं. कोल्हापुरातील पापाची तिकटी इथल्या सतारमेकर यांच्याकडं एखादं बिघडलेलं तंतुवाद्य आलं की त्याचा सूर काही वेळातच ठीक करण्याचं काम केलं जातं. सतारमेकर यांच्या आत्ताच्या पिढीत फिरोज सुतार यांनी ही कला जपली आहे. त्यांच्या या परंपरागत कलेची पालकमंत्री सतेज पाटील यांनी मोठ्या औत्सुक्यानं माहिती घेतली. कलापुरातील या अवलिया कलाकाराचं त्यांनी कौतुक केलं. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण सतारमेकर यांच्याकडं आवर्जून यायचे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या भेटीनं सतारमेकर यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा कोल्हापूर यायचे तेव्हा कधी त्यांना सितार ऐकायची वाटायची तर ते आपल्या फार्म हाऊसवर नेऊन शांततेपणाने आमच्या वडिलांच्याकडे सितार ऐकून घ्यायचे. त्यानंतर आत्ता ह्या मुवमेंटमध्ये पालकमंत्री आमचे सतीश पाटील साहेब त्यानंतर पारंपरिक त्यांनी पण सुद्धा आपल्या इथं येऊन भेट देऊन आमचा प्रोत्साहन वाढवला. आमचा व्यवसाय फार पूर्वीपासून 125 वर्ष झाले तो आम्ही जोपासला आहे आणि तो आम्ही करत आहे. सतार, तंबोरा, गिटार, हार्मोनियम, तबला यासह विविध प्रकारच्या वाद्यांची दुरुस्ती कशी होते, दिलरुबा, सारंगी यासारख्या आता कालबाह्य ठरू लागलेल्या वाद्यांचं महत्त्व काय आहे हे सांगत फिरोज सुतार यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना सांगीतिक विश्वात नेलं. जी वाजवते ती दाबायची. फिरोज सुतार यांच्याकडून त्यांच्या या परंपरागत कला संपन्न व्यवसायाबद्दल जाणून घेत नामदार पाटील यांनी आजच्या इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या जमान्यात सुद्धा फिरोज सतारमेकर यांनी जपलेल्या परंपरेचं कौतुक केलं. लहानपणी गावच्या जत्रेत फिरताना दिव्याची गाडी पाहिजे असा हट्ट धरणाऱ्या मुलानं मोठेपणी प्रत्यक्षात दिव्याच्या गाडीचं स्वप्न पूर्ण केलंय. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं ही घटना घडली आहे. तिथल्या एका शेतकऱ्याचा मुलगा हा DYSP झाला असून त्याच्या या निवडीबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथं राहणारे शेतकरी गोविंदराव पाटील यांची 10 एकर शेती आहे. वडिलोपार्जित 10 एकर शेती असताना कुटुंबाकडून मुलांनी क्लास 1 अधिकारी व्हावं अशी इच्छा बाळगून मुलांचं शिक्षण सुरू ठेवलं. मोठा मुलगा संदीप लहानपणापासूनच यात्रा जत्रेला गेल्यानंतर खेळण्यातील लाल दिव्याची गाडी घेण्याचा अट्टहास करत होता. लहान मुलगा प्रदीप खेळण्यातील ट्रॅक्टर मागत होता. पुढे दोघे त्याच खेळण्यातील छंदानुसार करिअरच्या मागे लागले. प्रदीप शेतात रमला तर संदीप शेती करत करत कुस्ती खेळू लागला. संदीपनं कोल्हापुरात शिक्षण पूर्ण करत ट्रेकिंग आणि वाचनाचा छंद जोपासला. वडिलांची 10 एकर शेती असताना शेतीत न थांबता BE मेकॅनिकलची डिग्री पूर्ण केली. पुढं खाजगी कंपनीत नोकरी करत पुणे इथं UPSC स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासाला सुरुवात केली.
जिल्हा पोलीस प्रमुख होण्याचं स्वप्न उराशी बाळगत सलग 8 वर्ष परीक्षेचा जिद्दीनं अभ्यास केला. यातून त्यांनी एकूण 6 परीक्षा दिल्या आणि राज्यसेवेच्या 5 मुलाखती दिल्या. सातारा माजी जिल्हाधिकारी सुब्राव पाटील, प्रवीण चव्हाण यांचं मार्गदर्शन घेतलं. दिवसा नोकरी, रात्री स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आणि सुट्टीच्या वेळी गावाकडे येऊन शेती केली. स्पर्धा परीक्षा देताना संभाजी महाराज यांची कादंबरी अनेक वेळा वाचली. छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र वाचलं. याचा पुरेपूर फायदा संदीपला झाला. मुलाखतीत शाहू महाराजांविषयी प्रश्न विचारले आणि यात सरस ठरला. एका वर्षात 3 परीक्षा पास झाला. यामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, रेंज फॉरेस्ट ऑफिसर अशा पोस्ट मिळाल्या. एवढ्यावर न थांबता त्यांनी DYSPची परीक्षा दिली. यामध्ये तो 14व्या रँकमध्ये पास झाला. जत्रेतील खेळण्यातील लाल दिव्याची गाडी प्रत्यक्षात DYSP झाल्यामुळं सत्यात उतरली. माझा युवकांना हा संदेश राहील की कोणते न्यूनगंड न बाळगता सर्वांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उतरावं. जसं की एखाद्या स्पर्धा परीक्षा क्षेत्र असेल, रेल्वे असतील, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला आजमावं व विविध क्षेत्रांमध्ये नाव यशस्वी करून कोल्हापूरचं नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांनी न्यावं असा माझ्या युवकांना संदेश आहे. बी मेकॅनिक झाला त्यापासून तू शेतीची आवड असल्या म्हणजे शेती आणि करतोयस तू आता देखील. तू अधिकारी झाला, अधिकारी 2 दिवसापूर्वी तू शेतातली कामं करून ते आला की घरात नाही, पहिले शेत आणि मग नोकरी, दुसरं काही नाही. मग ते DYSP झाला, कुठलं पद मिळालं मला फार मोठा अभिमान आहे त्याबद्दल. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या प्रेरणा पुरस्काराचं वितरण नुकतंच करण्यात आलं. ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर इथं झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ॲडव्होकेट दत्ताजीराव कवाळे, किसनराव भोसले, पैलवान पापा भोसले, पोलीस उपनिरीक्षक अंजना फाळके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात कोरोना योद्धा आणि शाहू प्रेरणा पुरस्कारानं पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, प्रमोद जाधव, संतोष आठवले, हाजी इर्शाद बंडवल, उद्योजिका मनीषा पाटील, PD धनवडे, दुर्वास बापू कदम, प्रसाद संगपाळ, प्रसाद चव्हाण, हाजी लियाकत गोलंदाज, स्वप्नील पार्टे, नामदेव नागटिळे, संजय वाघ, डॉक्टर निलेश बनसोडे, प्रभाकर कांबळे, संजय क्षीरसागर, उज्ज्वला साखळकर, दत्तप्रसाद चांदेकर, अमोल इसापुरे, अतुल पाटील, प्राध्यापक आनंद भोजने, प्रकाश कुंभार, सतीश माळगे, सुनील सामंत, ताज मुल्लानी, दशरथ शिंदे यांना गौरवण्यात आलं. यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. कार्यक्रमाचं संयोजन परिवर्तन सर्वधर्मीय संघटनेचे अध्यक्ष अमोल कुरणे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, अभियंता शरद कांबळे, सुरेश सरनोबतवाडीकर, मनीषा घुणकीकर, राज कुरणे, अमोल कांबळे, विराज कांबळे, शरद नागवेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कोरोना संसर्गाच्या भीतीनं थांबलेल्या मालिका निर्मितीला कोल्हापुरात आता पुन्हा सुरुवात झाली आहे. करवीर तालुक्यातील केरली इथं तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते, त्यानुसार चित्रीकरणही बंदच राहिलं. पण आता हळूहळू काही व्यवसाय शासनानं दिलेल्या अटी पाळून सुरू होऊ लागलेत. पण चित्रपट किंवा मालिकांच्या चित्रीकरणास परवानगी नव्हती. कोल्हापुरात रुग्णसंख्या कमी असल्यानं इथं चित्रीकरण सुरू व्हावं यासाठी व्यावसायिकांनी मोठे प्रयत्न केलेत. या कामात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नांमुळे चित्रीकरणाला परवानगी मिळाली. मात्र दूरचित्रवाहिन्यांशी बोलणी, तांत्रिक बाबी आणि शासकीय मान्यतांची पूर्तता करण्यास 1.5 महिना गेला. अखेर शुक्रवारपासून प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली. करवीर तालुक्यातील केरली इथं झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेच्या चित्रीकरणाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रारंभ करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं घालून दिलेल्या अटी आणि शर्तींनुसार या ठिकाणी चित्रीकरण केले जातंय. दारुल उलम कोल्हापूर, शिरोली मदरसा आणि CPR रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानं शिरोली इथं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. 101 रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सुरक्षित अंतराच्या नियमांसह संसर्ग टाळण्याच्या अन्य नियमांचं पालन करत हे शिबिर घेण्यात आलं. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार प्रदीप उबाळे, DYSP डॉक्टर प्रशांत अमृतकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात करण्यात आली. 101 रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केलं. यावेळी हाजी इक्बाल देसाई, कय्यूम बागवान, चेअरमन पापा बागवान, आदिल फराज, तौफिक मुल्लानी, जाफर बाबा, कादर मलबारी, शाकीर पटेल, हमजे खान सिंधी, सलीम महात, शौकत मुजावर, मोहम्मद महात, मनसूर नदाफ, मेहबूब सनदी आदी उपस्थित होते. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीनं नुकतीच कोल्हापूर शहरातील सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी पावसाळी टोप्या, मास्क उपलब्ध करून देण्यात आलेत. या अंतर्गत एस न्यूजकडील पत्रकारांसाठी फाउंडेशनच्या वतीनं GTPL SPNचे नवीन मेंच यांच्याकडे टोप्या आणि मास्क सुपूर्द केले. PVC पाईप उत्पादनातील अग्रेसर कंपनी म्हणून फिनोलेक्स पाईप्सची ओळख आहे. मुकुल माधव फाउंडेशन पुणे ही फिनोलेक्स इंडस्ट्रीजची CSR धर्मादाय संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. सध्याच्या कोरोना संकट काळात फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू लोकांना शिधा उपलब्ध करून देण्यासह कोरोना योद्ध्यांसाठी PPE किट जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलेत. फाउंडेशननं नुकतीच कोल्हापूर शहरातील सर्व माध्यम प्रतिनिधींसाठी पावसाळी टोप्या, मास्क उपलब्ध करून दिलेत. या अंतर्गत एस न्यूजकडील पत्रकारांसाठी फाउंडेशनच्या वतीनं GTPL SPNचे नवीन मेंच यांच्याकडे टोप्या आणि मास्क सुपूर्द करण्यात आले. यावेळी फिनोलेक्सचे विक्री अधिकारी अतुल गबाळे आणि वैभव कुलकर्णी यांच्यासह एस न्यूजचे पत्रकार उपस्थित होते. जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरांच्या दानपेटी फोडून चोरी केल्याचा प्रकार 16 आणि 17 जूनला घडला होता. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या प्रकरणी किरण भगवान मोहिते या संशयिताला ताब्यात घेतलंय. सोमवारी 16 जूनच्या मध्यरात्री शहरातील मंगळवारपेठ साई मंदिरात, मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिर आणि तटाकडील तालीम मंडळ इथल्या गणपती मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडून रक्कम हडप केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेजवळील शनी मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला होता. या प्रकरणी CCTV फुटेजच्या आधारे लक्ष्मीपुरी पोलिसांनी आज अनिल भगवान मोहिते या संशयिताला ताब्यात घेतलंय. पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करतायत. ज्याचा माल त्याचा हमाल आणि ज्याचा माल त्याचा विमा याची अंमलबजावणी येत्या 8 दिवसांपासून करण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग तसेच सोलापूर या जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. गेल्या वर्षभर सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळाल्यानं या बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आलं. ज्याचा माल त्याचा हमाल आणि ज्याचा माल त्याचा विमा या मागणीसाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या वतीनं गेल्या 1 वर्षाहून अधिक काळ लढा उभारण्यात आला होता. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देण्याबरोबरच गेली वर्षभर रस्त्यावरची लढाई सुरू होती. मात्र 2016च्या शासन परिपत्रकानुसार ज्याचा माल त्याचा हमाल आणि ज्याचा माल त्याचा विमा याची अंमलबजावणी ट्रक वाहतूकदारांनी न करता व्यापाऱ्यांनीच करावी असे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे ज्याचा माल त्यानंच हमाल आणि विमा याची जबाबदारी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी तसंच सहाय्यक कामगार आयुक्तांनी दिले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या मागणीची अंमलबजावणी होऊ शकली नाही. आता मात्र येत्या 8 दिवसात या मागणीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. व्यापाऱ्यांनाही याची माहिती जायला पाहिजे, कंपन्यांना याची माहिती जायला पाहिजे आणि वाहतूकदारांना याची माहिती व्हायला पाहिजे. तसंच कामगार संघटनांनाही त्याची माहिती गेली पाहिजे. या सगळ्या दृष्टीने याचं काम आम्हाला करावं लागेल. त्यासाठी निश्चितच येत्या 8 दिवसामध्ये आम्ही हे कारवाई सुरू करतो. दरम्यान सर्व संघटना एकत्रित लढल्यानं यश मिळाल्याचं सांगत याबाबत व्यापाऱ्यांनीही वाहतूकदारांना सहकार्य करण्याचं आवाहन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी केलं. जवळपास 1 वर्षामध्ये आम्हाला माननीय जिल्हाधिकारी दौलत देसाई साहेब, त्याचबरोबर लेबर कमिशनर गुरव साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आमची बाजू राज्य शासनानं 6/9/2016 साली जो एक GR पास केलेला होता, कृती आराखडा पास केला होता, त्या कृती आराखड्याच्या आधारे कायदेशीर सनदशीर मार्गाने आम्ही लढा दिला. म्हणून या लढ्याला आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे.
या बैठकीला असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, प्रकाश केसरकर, विलास पाटील यांच्यासह सांगली, सोलापूर, कराड आणि सातारा आदी जिल्ह्यातील वाहतूक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभरात 7 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 804 इतकी झाली असून सध्या 81 जणांवर उपचार सुरू आहेत. काल जिल्ह्यात 19 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे चिंतेचं वातावरण होतं. आज दिवसभरात 7 रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील 3, कर्नाटकातून आलेले 2 आणि चंदगड तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 804 इतकी झाली आहे. आज एकालाही डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 713 इतकी आहे. यापूर्वी 10 रुग्ण मयत असून सध्या 77 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील नगर इथल्या महालक्ष्मी रेणुका भक्त मंडळ आणि विभूते परिवारानं मजुरांना मदतीचा हात दिलाय. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करण्यात आलं. दरवर्षी महालक्ष्मी रेणुका भक्त मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करून गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते गजानन विभूते आणि भक्त मंडळाच्या वतीनं नाना पाटील नगर परिसरातील गोरगरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप करण्यात आलं. आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी भक्त मंडळ आणि विभूते परिवारानं राबवलेल्या या उपक्रमाचं कौतुक केलं. यावेळी गजानन विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नगरसेवक अभिजित चव्हाण, अभिजित देठे, निवास नलवडे, सदाशिव पुंडे, मधुकर भोसले, प्रशांत पोवार, अनिल चव्हाण, चंद्रकांत बागडी, शोभा विभूते, संगीता खराडे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते. CPR रुग्णालयात थॅलेसेमियाची औषधं असतानाही ती नसल्याचं सांगितले जाते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. CPRमध्ये थॅलेसेमिया रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र असा कक्ष आहे. या रुग्णांची औषधं CPRमध्ये मिळत असल्यानं बाहेर गावाहून या ठिकाणी रुग्ण येतात. मात्र कोरोनामुळे CPRमधील थॅलेसेमिया हा कक्ष बावडा सेवा रुग्णालयाकडे हलवण्यात आलाय. लॉकडाऊनच्या काळात या रुग्णांची दक्षता घेतली गेली, परंतु लॉकडाऊन शिथिलतेनंतर मात्र या रुग्णांची हेळसांड सुरू झाली. CPR प्रशासनाकडून सदरची औषधं सेवा रुग्णालयाला मिळत असल्याचं सांगितलं जातं, तर सेवा रुग्णालय ही औषधं CPRमध्ये मिळत असल्याचं सांगतंय. आरोग्य विभागातील या व्यवस्थेमुळे रुग्णांच्या पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनायझेशनच्या वतीने आपण सोमवारी अधिष्ठातांना निवेदन दिलं की आपल्या CPRमध्ये औषधं जी थॅलेसेमियाची मिळतात ती औषधं नेण्यासाठी बाहेर गावाहून आता जिल्हाअंतर्गत वाहतूक फक्त सुरू असून सुद्धा बाहेरची लोक जे बाहेरचे पेशंट आहेत ते औषधं नेण्यासाठी इथं येतात वेगळ्या वाहनाची व्यवस्था करून. पण इथं आल्यानंतर अपघात विभागामध्ये सांगितलं जातं इथं औषधं मिळत नाहीत, तुम्ही सेवा रुग्णालयात जावा. आणि सेवा रुग्णालयामध्ये सांगितलं जातं की तिथं औषधं मिळत नाहीत, तुम्ही इकडे जावा. अशी एलपाटे मारून सुद्धा त्यांना औषधं मिळत नाहीत. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. घरफाळा घोटाळा प्रकरणात महानगरपालिकेच्या वकिलांनी योग्य कामकाज करून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा आंदोलन. कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचा इशारा. इचलकरंजीत कुडचेमळा परिसर बनला कोरोनाचा हॉटस्पॉट. 3 दिवसात तब्बल 12 रुग्ण, संपूर्ण परिसर सील. तर कोल्हापूर शहरातील रंकाळा टॉवर परिसरात 2 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं हा परिसरही प्रशासनाकडून सील. वॉटर ATM घनकचरा व्यवस्थापनासाठीच्या साहित्य घोटाळा प्रकरणी चौकशी समितीची हातकणंगले तालुक्यातील गावांना भेटी. ज्याचा माल त्याचा हमाल आणि ज्याचा माल त्याचा विमा या निर्णयाची 8 दिवसात अंमलबजावणी. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर असोसिएशनच्या बैठकीत निर्णय. आणि कोरोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी. तर भारतात कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 58% केंद्राची माहिती. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.